चला करू घरचा अभ्यास. आपला 3ऱ्या आणि 4थीचा गणित विषयाचा आजचा आपला 43वा दिवस आहे. तर आज आपण गुणाकार शिकणार आहोत आणि शाब्दिक उदाहरणं शिकणार आहोत. फक्त आज आपला 4था दिवस आहे. फक्त काय होतं, गणित शाब्दिक उदाहरणं लिहायला थोडासा वेळ लागतो, पण लिहायचे का बरं? कारण की ते नंतर आपल्या नीट लक्षात राहतात, की लिहिल्यामुळं आपल्या म्हणजे मनावर ठासरल्यासारखं होतात. आणि जर तुम्ही नुसतं फक्त ऐकून घेतलं तर त्याचा तुम्हाला तेवढा फायदा होणार नाही, पण लिहिल्यामुळे तुमच्या ते लक्षात राहतील की असं उदाहरण मॅडमनं शिकवलं होतं. म्हणून ते गणित लिहायला तुम्हाला थोडासा वेळ लागेल, काही हरकत नाही. फक्त आपण 10च गणितं शिकणार आहोत आणि लिहिणार आहोत आणि ते समजून घेऊन पुन्हा करणार आहोत. तर चला मग घरचा अभ्यास करायचा आहे. पेन, बॉक्सची वही, पट्टी घेऊन घरचा अभ्यास करायला बसायचा आहे आणि मोबाईल लांब ठेवायचा. ओके. माझ्या भावानं राखी पौर्णिमेला 4 बहिणीला 1,500 हजाराच्या साड्या घेतल्या. 1,500 हजाराच्या म्हणजे 1500च्या साड्या घेतल्या. 500 500 500 1,500 रुपये झाले किंवा 1500 रुपये झाले. आता ही 1500 रुपयाच्या 4 बहिणीला साड्या घेतल्या, तर मग ते दुकानदारांचं बिल किती झालं? 1500 रुपयाच्या 4 साड्या घेतल्या तर दुकानाचं बिल किती झालं? तर मग दुकानदार असं करेल का, 1500 अधिक 1500 अधिक 1500 अधिक 1500 असं दुकानदार बेरीज करत बसेल का? 0 0 5 1 5 5 2 10 5 3 15 5 चौक 20 20 इथं 2 लिहिले, इथं 0 लिहिले. 1 2 3 4 5 6 असं दुकानदार बिल करेल का? नाही. जर प्रत्येक साडीची जर किंमत वेगळी असती तर दुकानदार असं बिल करेल, पण 4ही साड्याची किंमत कशी आहे? सारखी आहे. मग दुकानदार काय करेल? कॅल्क्युलेटरवर खटकन 1500 गुणिले 3 करेल, 4 करेल. 1500 गुणिले 4. दुकानदार काय करेल? कॅल्क्युलेटरवर 1500 गुणिले 4, कारण की 1500च्या 4 साड्या आहेत. 4ही साड्याची किंमत कशी आहे? सारखी आहे. 4 0 0 4 0 0 4 पंचे 20, 4 1 4 आणि 5 6 6000 बिल आलं. बेरीज केलं तरी 6000 आलं आणि प्रत्यक्ष पैसे मोजूत आपण 6000 होतात का बघूत. मुलांना खऱ्या खऱ्या नोट आहेत बरं का ह्या. तुम्हाला वाटेल मॅडमनं खोट्या नोटा आणल्या, अजिबात नाही, खऱ्या नोट आहेत ह्या सगळ्या. आता किती रुपये झाले भाऊ? 500 500 आणि 500 1000, 1000 आणि 500 1500, 1500 आणि 500 2000, 2000 आणि 500 2500, 2500 आणि 500 3000, 3000 आणि 500 3500, 4000, 4500, हे झाले 5000, 5500 आणि हे 6000. किती रुपये झाले? हे 6000 रुपये झाले. मोजले तरी 6000 आले, गुणाकार केला तरी 6000 आले, बेरीज केली तरी 6000 रुपये आले. म्हणजे गुणाकार म्हणजे काय? एका संख्येची वारंवार केलेली बेरीज. ठीक आहे, सगळ्यांना समजलं गुणाकार म्हणजे काय ते? ओके. तर मुलांनो, आता माझ्या हातात बघा पैसे आहेत. किती आहेत मोजूत आपण. ही 200ची नोट आहे. किती रुपयाची नोट आहे? 200 रुपयाची नोट आहे. किती रुपयाची नोट आहे? 200 रुपयाची. तर हे बघा मोजूत आपण. 200 किती रुपयाची नोट आहे? 200. किती नोट आहेत मोजू आपण? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. 200 रुपयाच्या किती नोटा आहेत ह्या? 25 नोट आहेत. किती नोट आहेत? 25. एवढे मोठे कडक कडक नोट आहेत, कालच ATM मधून काढलेत. तर हे 200 रुपयाच्या किती नोटा आहेत? 25 नोटा आहेत. आता हे गणित करू तर आपण. आता मला मोजायचे की सगळे रुपये किती आहेत, हे सगळे रुपये किती आहेत मोजायचेत मला. तर आता मी काय करणार? एकूण रुपये किती आहेत, आता हे किती रुपयात मोजायचेत. मी काय करणार? 25 वेळेस 200 रुपये लिहिणार. 200 अधिक 200 200 200 200 200 200 200. आता हे मी 25 वेळेस 200 लिहिलेले आहे. आता याची बेरीज किती येते बघू आपण. 0 एककाच्या जागी सगळी 0 आहेत.
दशकाच्या जागेवर 0 आहे, इथं सुद्धा एककाच्या जागेवर 0 आहे आणि दशकाच्या जागेवर 0 आहे. तर आता ह्याची बेरीज केली मी. बे एक बे बे 2 4 बे 3 6 बे 4 8 बे 5 10 बे 1 12 बे 7 14 बे 8 16 बे 9 18 बे 20 2 2 आणि 2 4 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50. किती आली बेरीज? 50. म्हणजे 5000 बेरीज आली सगळ्याची. ह्या 200 200ची किती बेरीज झाली? 5000. तर माझा मुलगा म्हणला, आई एवढी मोठी बेरीज कशाला करायलीस तू? काय कर माहिती का, 200 गुणिले 200च्या किती नोटा आहेत? 25 नोट आहेत. हा गुणाकार कर म्हणला. मी म्हणलं ठीक आहे म्हणला. मग आता हा गुणाकार करत असताना एकक दशक स्थानी किती आहेत? 0 0. इथे घेतले मी 0 0. आता किती राहिले? 2. 2 गुणिले 25. 25 दुनी 50. 25 दुनी 50. मला 25चं पडायचं म्हणून पटकन म्हणलं 25 दुनी 50. तर हे किती रुपये झाले बघा? 5000 रुपये झाले. किती रुपये झाले? 5000. हे किती रुपये झाले? 5000 रुपये झाले. आता प्रत्यक्ष मी मोजून बघणार आहे. हे 5000 रुपये आहेत का? 2 3 4 5 6 700 800 900 1000 1100 1200 1300 1400 1500 1600 1700 1800 1900 2000 2200 2400 2600 2800 3000 3200 3400 3600 3800 4000 4200 4200 4200 4400 4600 4800 आणि हे 5000. बरोबर 5000 मोजले, 5000 आले. गुणाकार करूनही 5000 आले आणि बेरीज करूनही 5000 आले. म्हणजे आपले तिन्ही उत्तर बरोबर आहेत. जेव्हा एका संख्येची वारंवार बेरीज करायची असते, आता हा प्रॉब्लेम आपल्याला येत नाही, आपल्याकडे असते थोडेच पैसे. पण जेव्हा किराणा दुकानात जातात तेव्हा लोक काय करतात, एकच वस्तू 10 घेतात. संतूर साबण 12 घेतात किंवा कोणतंही साबण 12 1 डझन घेतात. मग दुकानदारांना 30 अधिक 30 अधिक 30 अधिक 30 अधिक 30 अधिक 30 अधिक करत बसावं का? नाही. दुकानदार काय करतो? 30 गुणिले 12. अशा प्रकारे काही गणित हे फास्ट होतात. समजलं तुम्हाला? गुणाकार म्हणजे वारंवार केलेली बेरीज. चला हे गणित लिहून घ्या सगळ्यांनी. रामरावांनी 246 झाडे 246 झाडे एका बागेत लावली, तर त्यांनी 85 बागेत किती झाडे लावली? गणित काय बघा, रामरावांनी रोप घेतले एका बागेमध्ये. त्यांच्या खूप बाग आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. तर त्यांनी काय केलं, एका बागेमध्ये 246 झाडं लावली आणि दुसऱ्या बागेमध्ये 246, असं त्यांनी भरपूर झाडं लावलीत. तर आता सगळे त्यांनी किती झाडं लावलीत असं विचारलेलं आहे आपल्याला. मग आता आपल्याला ते काय करावं लागणार आहे? गुणाकार. 246 गुणिले 85 हा साधा आपल्याला गुणाकार करायचा आहे. आता 5 ना आपल्याला काय करायचं आहे? एककाला गुणलं. 5चा पाडा 6 पर्यंत मोजला. 5 1 5 5 2 10 5 3 15 5 1 20 5 5 25 5 6 30. 30 कसं लिहिणार तर आपण? इथं 3 आणि इथं 0. नंतर 5ला आपल्याला 4 पर्यंत गुणायचे. 5 1 5 5 2 10 5 3 15 5 1 20 20 अधिक 3 21 22 23. 23 कसं लिहिणार आहेत आपण? इथं 2 आणि इथं 3. नंतर 5 न शतकाला गुणलं. 5 1 5 5 2 10 10 अधिक 2 किती झाले? 11 12. आता नंतर आपल्याला 8 न गुणायचे. 8ची स्थानिक किंमत आहे 80. 80 मधलं 0 काढून इथं लिहिलं
आणि 8चा पाढा आपण 6 पर्यंत मोजला. 8 एका 8, 8 2 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32, 8 45, 8 सख 48. 48 कसं लिहिणार आहे मी? इथं 4 आणि इथं 8. नंतर 8चा पाढा 8 ना आपण दशकाला गुणणार आहोत. 8 एका 8, 8 2 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32, 32 अधिक 4 32, 33, 34, 35, 36. 36 कसं लिहिणार आहे मी? इथं 3 आणि इथं 6. नंतर 8 न 2 ला गुणलेले. 8 एक 8, 8 2 16, 16 अधिक 3 16, 17, 18, 19. असं झालेला आहे आपला गुणाकार. आता बेरीज करू आपण. 0 ला 0, 8 अधिक 3 8, 9 10 11, 11ला इथे 1 आणि इथे 1. 3 मध्ये 6 मध्ये 1 मिसळला 7 झाले, 7 मध्ये 2 मिसळले 8 9, 9 मध्ये 1 मिसळला 10 झाले, इथे 1 आणि इथं 0, 1 मध्ये 1 मिसळला 2 झाले. तर किती गुणाकार आलेला आहे आपला? 20,910. तर किती झाडे लावली त्यांनी? तर त्यांनी 20,910 झाडे बागेत लावली. किती झाडे लावली त्यांनी? 20,910 झाडे बागेत लावली. तर चला लिहून घ्या. सीमा एक चित्र 344 तासात काढते. 344 तासात काढते. असे 13 चित्र काढायला तिला किती वेळ लागेल? सीमा एक चित्र 344 तासात काढते. असे 13 चित्र काढायला तिला किती वेळ लागेल? आता सोपं गणित आहे. एक चित्र काढायला किती वेळ लागतो तिला? 344 तास लागतात. पण अशी किती चित्र काढायचे तिला? 13 चित्र काढायचे. कमी नाही, खूप चित्र काढायचे. तिनं बहुतेक चित्रच काढायचं काम करते वाटतं. तर 13 चित्र तिला काढायचे. मग आता इथं काय करावं लागेल? आपल्याला गुणाकार करावा लागेल. आता 3 आपण एककाला गुणलं. 3 एक 3, 3 2 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12. 12 कसं लिहिणार आहे मी? इथं 1 आणि इथं 2, 12. नंतर 3 ना आपण 4 ला गुणूयात, दशकाला गुणलं. 3 एक 3, 3 2 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12. 12 अधिक 1 किती झाले? 15. इथं 1 आणि इथं 5. नंतर 3चा पाढा आपल्याला 3 न शतकाला गुणलं. 3 एक 3, 3 2 6, 3 त्रिक 9, 9 अधिक 1 10. नंतर पुन्हा नंतर आपल्याला 1 न गुणायचं. 1 ची स्थानिक किंमत किती आहे? 10. 10 इथं लिहिले आपण 0. नंतर 1चा पाढा 4 पर्यंत मोजला, एककाला गुणलं. 1 न दशकाला गुणलं. 1 न शतकाला गुणलं. 3 ची केली बेरीज. 2 ला 2, 5 अधिक 4 5, 6 7 8 9 अधिक 4, 3 मध्ये 1 मिसळ 3 4. तर सीमाला 13 चित्र काढायला किती वेळ लागेल? 4,492 तास लागतील. तर तिला 4,492 तास चित्र काढायला लागतील. तर तिला 4,492 तास चित्र काढायला लागतील. पुढे गणित आहे. एका आठवड्यात 7 दिवस असतात. किती दिवस असतात? 7 दिवस असतात. तर 375 आठवड्यात किती दिवस असतील? चला लिहून घ्या. एका आठवड्यात 7 दिवस असतात. तर 375 आठवड्यात किती दिवस असतील? गणित काय बघा. एका आठवड्यात 7 दिवस असतात. तर 375 आठवड्यात किती दिवस असतील? आता साधा गुणाकार आहे, खूप सोपा गुणाकार आहे. 375 गुणिले 7.
7चा पाडा 5 पर्यंत मोजला. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35. इथं 3 लिहिले, इथं 5 लिहिले. 7चा पाडा 7 पर्यंत मोजला. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35, 7 42, 7 7 49. 49 अधिक 3 49, 50, 51, 52. 52 कसं लिहिणार आहे मी? इथं 5 आणि इथं 2. नंतर 7चा पाडा मी 3 पर्यंत मोजला. 7 1 7, 7 2 14, 7 3 21. 21 अधिक 5 22, 23, 24, 25, 26. किती आलं? 26. तर 2625 दिवस असतील. किती दिवस असतील? 2625 दिवस असतील. चला गणित लिहून घ्या. शेवटचं गणित आहे. एका ग्रंथालयात एका कपाटात 120 पुस्तके आहेत, तर 19 कपाटात किती पुस्तके बसतील? एका ग्रंथालयात एका कपाटात 120 पुस्तके आहेत, तर 19 कपाटात किती पुस्तके बसतील? आता एका कपाटामध्ये किती पुस्तकं आहेत? 120. आणि किती पुस्तकं, किती कपाट आहेत? 19 कपाट आहेत. मग तिथं सगळे पुस्तकं किती आहेत असं विचारलेले त्यांनी. मग आता 9 ना आपण काय करणार? एककाला गुणणार. 9 0 0. 9चा पाडा आपण 2 दशकाला गुणलं. 9 1 9, 9 2 18. 9 न शतकाला गुणलं. 9 1 9 अधिक 1 10. आता आपण काय करणार आहोत? 1 न गुणणार आहोत. पण 1 आहे दशकाच्या जागेवर. ह्या 1ची स्थानिक किंमत आहे 10. 10 मधलं 0 आपण इथं घेतलं आणि 1 न आता गुणणार आहोत. 1चा पाडा 0 पर्यंत मोजला. 1 0 0. 1 2 2. 1 1 1. यांची केली बेरीज. 0 ला 0. 0 8 अधिक 0 8. 2 अधिक 0 2. 1 अधिक 1 2. तर सगळे कपाटामध्ये पुस्तकं किती आहेत बघा आता. तर सर्व कपाटात 2280 पुस्तके बसतील. किती पुस्तके बसतील? 2280 पुस्तके बसणार आहेत. तर चला मुलांनो, हे गणित आपल्याला लिहून घ्यायचं आहे. हे गणित लिहून घ्यायचे, 4 ओळी रिकाम्या सोडायच्या आणि इथं गणित नीट समजून घ्यायचं. व्हिडिओ संपल्यानंतर मात्र सोडवायचे तुम्ही. लगेच माझी उत्तरं बघून लिहू नका. 4 ओळी रिकाम्या सोडा. फक्त 10 गणितं करायची आहेत आपल्याला, जास्त गणितं करायची नाहीत. चला लिहून घ्या. एका दुकानात 5 अंड्याचे एक ऑमलेट बनवतात. एका दिवसात त्याने 427 ऑमलेट विकले, तर त्याला दिवसभरात किती अंडे लागले? एका दुकानात 5 अंड्याचे एक ऑमलेट बनवतात. एका दिवसात त्याने 427 ऑमलेट विकले, तर त्याला दिवसभरात किती अंडे लागले? आता इथं बघा, तुम्ही बरेच मुलं अंडे खात नाहीत, तुम्ही घाण वाटून घ्यायचं नाही. गणित आहे हे. काय आहे? फक्त गणित. तर आता बघा, किती अंडे आहेत, किती ऑमलेट विकलेत. तुम्ही रस्त्यावर फिरत असताना गाडी बघतात, तिथं बघा 2-3 अंडे असे फोडून टाकतात आणि पटकन ऑमलेट बनवतात आणि लोक ते खातात. मग त्याने किती ऑमलेट विकलेले आहेत? 427 ऑमलेट काय केलेले आहेत? विकलेले आहेत.
पण त्यानं एका ऑमलेटमध्ये किती अंडे टाकलेले आहेत? 5. एका ऑमलेटमध्ये 5 अंडे टाकले त्यानं. मग आता काय विचारले तर मला की किती अंडे लागले? एका ऑमलेटला 5 अंडे टाकलेत त्यानं. मग अंडे किती ऑमलेट केले? 427 गुणिले 5. आता गुणाकार सोपा आहे, फक्त समजून घ्यायचं की एका ऑमलेटमध्ये 5 अंडे टाकलेत. मग 1 2 3 4 5 6 7 8 किती ऑमलेट आहेत? 427. बापरे, खूप मोठा धंदा झाला त्याचा. तर एवढे अंडे ऑमलेट विकलेले आहेत आणि एका ऑमलेटमध्ये 5 अंडे असं बघा. आणि तुम्हाला काय करायचं आहे? गुणाकार. चला, 5चा पाडा 7 पर्यंत मोजायचा. 5 1 5 5 2 10 5 3 15 5 1 20 5 5 25 5 6 30 5 7 35. 35 कसं लिहिणार आहे मी? इथं 3 आणि इथं 5. नंतर 5 न दशकाला गुणलं. 5 1 5 5 2 10 10 अधिक 3 10 11 12 13 13 कसं लिहिणार आहे मी? इथं 1 आणि इथं 3. नंतर 5 न 4 ला गुणायचे, शतकाला गुणायचं. 5 न शतकाला गुणलं. 5 1 5 5 2 10 5 3 15 5 1 20 20 अधिक 1 किती झाले? 21. तर आपला गुणाकार किती आलेला आहे? 2135. तर त्याला 2135 अंडे लागले. किती अंडे लागले? 2135 अंडे लागलेले आहेत त्याला. तर एकदम सोपं गणित आहे. गुण्य 527. चला लिहून घ्या. गुण्य 527 व गुणक 34 आहे. तर गुणाकार किती? तर गुणाकार किती? असं छोटंसं सोपं असं गणित आहे. चला लिहूयात आपण. 527 गुणिले गुण किती आहे? 34. गुण्य आहे 227. गुण किती आहे? 34. तर आता आपल्याला गुणाकार करायचा आहे. 4 न पहिल्यांदा मी एककाला गुणलं. 4चा पाडा 7 पर्यंत मोजला. 4 1 4 4 2 8 4 3 12 4 4 16 4 25 4 6 24 4 7 28. 28 कसं लिहिणार आहे मी? इथं 2 आणि इथं 8. नंतर 4 न मी दशकाला गुणलं. 4 1 4 4 2 8 8 अधिक 2 9 10. 10 कसं लिहिणार आहे मी? इथं 1 आणि इथं 0. नंतर 4चा पाडा मी 4 न शतकाला गुणणार आहे. 4 1 4 4 2 8 4 3 12 4 4 16 4 5 20 20 अधिक 1 21 झाले. आता आपल्याला दशकानं गुणायचे. दशकाच्या जागेवर आहे 3. 3ची स्थानिक किंमत आहे 30. 30 मधला 0 मी इथं घेतला आणि 3 न मी 7 पर्यंत पाडा मोजला. 3 न एककाला गुणलं. एकक कोण आहे? 7. 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15 3 6 18 3 7 21. 21 कसं लिहिणार आहेत आपण? इथं 2 आणि इथं 1. 3 न मी एककाला गुणलं. हातचा दिला दशकाच्या डोक्यावर. आता नंतर मी 3 न दशकाला गुणलं. 3 1 3 3 2 6 6 अधिक 2 6 अधिक 2 किती झाले? 7. 6 7 8. नंतर मी 3 न शतकाला गुणलं. 3चा पाडा 5 पर्यंत मोजला. 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15. हातचा आलेला नाहीये म्हणून मी 15ला 15 लिहिले. आता यांची केली बेरीज. 8 अधिक 0 8 झाले. 0 अधिक 1 1 झाला. 8 अधिक 1 किती झाले? 9. 5 अधिक 2 5 6 7 आणि 1 ला 1. तर किती गुणाकार आलेला आहे आपला? तर गुणाकार आलेला आहे एकक दशक शतक हजार 10,000 17,918. आता शब्दात गणित विचारले आपल्याला म्हणून उत्तर सुद्धा शब्दात द्यायचं. तर गुणाकार 17,918 येईल. आता हे उत्तुस छोटंसं गणित आहे, पण तुम्हाला एक गोष्ट माहीत असल्याशिवाय तुम्हाला हे गणित येणारच नाही. चला लिहून घ्या. 56 तासात किती 56 तासात किती मिनिट असतात? दिसायला उत्तुस छोटंसं गणित आहे, पण तुम्हाला जर एक गोष्ट माहीत नसेल तर तुम्हाला हे गणित येणारच नाही.
देवाला 100 नारळ जरी फोडला तर तुम्हाला हे गणित येणार नाही. का बरं येणार नाही? कारण की तुम्हाला हे माहीत पाहिजे की एका तासामध्ये 60 मिनिट असतात. किती तास म्हणले? 56 तास. किती मिनिट असतात? 56 तासामध्ये किती मिनिट असतात? पण एका तासामध्ये किती मिनिट आहेत तुम्हाला माहिती का? ते माहीत पाहिजे. एका तासामध्ये किती मिनिट असतात? 60 मिनिट असतात. एका तासामध्ये 60 मिनिट असतात. तर 60 मिनिट एका तासामध्ये असतात. असे किती मिनिट तास आहेत बघा? 56 तास आहेत. असे 56 तास आहेत. एका तासामध्ये 60 मिनिट आणि असे किती तास आहेत? 56 तास आहेत. मग असे 60 तास आहेत. मग अशा 56 तास आहेत. तर आपल्याला काय करावं लागेल? 60 गुणिले 56 किंवा 56 गुणिले 60 जरी केलं तरी काय अडचण नाही. तर आता पहिल्यांदा आपण काय करणार? 6चा पाडा 0 पर्यंत मोजला. 6 0 0. 6चा पाडा 60. इथं इंग्रजीतून लिहिलं. एका तासामध्ये 60 मिनिट असतात आणि 56. 6 0 0. मग 6 दशकाला गुणलं. 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36. एककाचा गुणाकार संपला. आता दशकानं गुणायचे. आता 5ची स्थानिक किंमत आहे 50. 50 मधले 0 काढले, इथं लिहिले आणि नंतर 5 आपण 0ला गुणणार आहोत. 5 0 0. 5 नंतर 6ला गुणायचे. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 1 20, 5 5 25, 5 6 30. इंची करायची आहे आपल्याला बेरीज. 0 अधिक 0 0 झाले. 6 अधिक 0 6 झाले. 3 अधिक 0 3 झाले आणि 3ला 3. तर 56 तासामध्ये किती मिनिट असतील? 3360. तर 56 तासात 3360 मिनिट असतील. झालं का सगळ्यांचं गणित? आता हे गणित सुद्धा तसंच आहे बघा. तुम्हाला जे माहित नाही, एक गोष्ट माहित असल्याशिवाय तुम्हाला हे गणित येणार नाही. आता मग लिहून घ्या. मोहन रोज 41 किलोमीटर 41 किमी गाडी चालवतो. तर तो वर्षात किती किमी गाडी चालवेल? तर तो वर्षात किती किमी गाडी चालवेल? मोहन रोज किती गाडी चालवतो? 41 किलोमीटर गाडी चालवतो. तर तो वर्षात किती किलोमीटर गाडी चालवेल? आता आपल्याला काय करावं माहित पाहिजे की वर्षात. आता इथं काय दिले? दिवसाचा हिशोब. रोज एका दिवसात तो किती गाडी चालवतो? 41 दिवसात. महिन्यात म्हणले का? नाही. एका दिवसात 41 किलोमीटर गाडी चालवतो. मग वर्षामध्ये किती दिवस असतात? 365. लीप वर्ष नसेल तर त्या वर्षामध्ये किती दिवस असतात? 365. 365 दिवसात त्यानं किती गाडी चालवतो? लक्षात येऊ लागले का तुम्हाला? तो एका दिवसात किती गाडी चालवतो? 41 किलोमीटर. तर वर्ष म्हणजे 365 दिवस. 365 दिवसामध्ये किती गाडी चालवतो? मग आता आपल्याला इथं गुणाकार करावा लागणार आहे. 365 गुणिले 41. हा शब्दांचा खेळ आहे बाळांनो. ज्याला शब्दाचा खेळ समजला त्याला हे गणित आले. आता इथं तुम्हाला नीट लक्षात यायला पाहिजे की काय विचारलेलं आहे. तर आता आपल्याला हा गुणाकार करायचा. गुणाकार करणं सोपं आहे, पण हे समजून घेणं अवघड आहे. आता 1 ना एककाला गुणलं. 1 5 5. 1चा पाडा 6 पर्यंत मोजला. 1 1 1, 1 1 2 2, 1 3 3, 1 4 4, 1 5 5, 1 6 6. नंतर 1चा पाडा 3 पर्यंत मोजला. 1 1 1, 1 1 2 2, 1 3 3. आता आपल्याला दशकानं गुणायचे. दशकानं गुणलं. 4ची स्थानिक किंमत आहे 40. 40 मधलं 0 काढला आणि इथं लिहिलं आपण. नंतर 4चा पाडा 5 पर्यंत मोजला. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20. 20 कसं लिहिणार आहे मी इथं? 2 आणि इथं 0. नंतर 4चा पाडा आपल्याला 4नं एककाला गुणलं. 4नं आता दशकाला गुणू. 4चा पाडा 6 पर्यंत मोजला. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 6 24. 24 अधिक 2, चुकून मी खाली ह्याचा दिला. 24 25 26.
26 कसं लिहिणार आहे मी? इथं 2 आणि इथं 6. नंतर मी 4 न शतकाला गुणणार आहे. 4 1 4, 4 2 8, 4 त्रिकोण 12. 12 अधिक 2 13 14. किती गुणाकार आलेला ह्यांची केली आपण बेरीज. 5 ला 5, 6 अधिक 0 6 झाले. 3 अधिक 6 3, 4 5 6 7 8 9. 4 ला 4 आणि 1 ला 1. तर त्यानं किती किलोमीटर गाडी चालवली बघा? 14,965. तर त्याने 14,965 किमी गाडी चालवली. पुढचं गणित आहे बघा. लिहा. एका वेळेस भट्टीत 865 बनपाव भाजतात. तर 353 वेळेस किती बनपाव भाजून निघतील? 353 वेळेस किती बनपाव भाजून निघतील? आता एका वेळेला किती बनपाव भाजतात? 865. भट्टी म्हणजे आता ओव्हन निघालेले आहेत पाव भाजायला, पण जुन्या काळामध्ये मोठ्या मोठ्या अशा चुली असायच्या भट्टी, तर त्या भट्टीमध्ये पाव भाजायचे. तर आता हे बनपाव किती भाजतात एका वेळेला? ते मोठे मोठे ट्रे असतात, त्याच्यामध्ये छोटे 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 पाव ठेवलेले असतात. असे किती पाव भाजतात ट्रेमध्ये? 865 बनपाव एका वेळेला भाजतात. मग एका वेळेस भाजून चलतं का त्यांना? त्यांचा मोठा धंदा असतो. मग त्यांनी काय करतात? प्रत्येक वेळेस 353 वेळेस किती वेळ बनपाव भाजून निघतील. आता म्हणजे त्यांचं कंटिन्यू दिवसभर हे काम चालू असतं. मग एका वेळेला 865 भाजतात, तर त्यांनी कितीदा भाजतात? 353 वेळेला किती पाव भाजतात. मग आता त्यांचं हे धंदाच आहे, त्याच्यामुळे त्यांचं हे दिवसभर काम चालू असतं. मग आता हा गुणाकार आपल्याला करून सांगायचा त्यांना. 865 गुणिले 353. आता पहिल्यांदा मोठा गुणाकार आहे, मज्जा आहे, चला करू. 3चा पाडा आपल्याला 5 पर्यंत मोजायचा. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15. 15 कसं लिहिलंय मी? इथं 1 आणि इथं 5. नंतर 3चा पाडा आपल्याला 6 पर्यंत मोजायचा आहे. 3 न दशकाला गुणलं. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 संग 18. 18 कसं घेणार आहेत आपण? 18 अधिक 1 19. 19 कसं लिहिणार आहे मी? इथं 1 आणि इथं 9. नंतर 3 न शतकाला गुणलं. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 संग 18, 3 7 21, 3 8 24. 24 अधिक 1 25. आता आपला एककाचा गुणाकार संपला. दशकानं गुणाकार करायचा. आता दशकानं पहिल्यांदा मी एककाला गुणलं. 5चा पाडा 5 पर्यंत मोजला. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 21, 5 5 25. 25 कसं लिहिणार आहे मी? इथं 2 आणि इथं 5. माझं काय चुकलं बघा आता इथं मी गडबडीमध्ये. ही 5 म्हणजे दशकाच्या जागेवरचं 5 आहे, म्हणजे जी स्थानिक किंमत किती आहे? 50. 50 मधलं मी 0 काढून इथं लिहायला पाहिजे होतं. नाही तर माझं गणित सगळं चुकलं असतं की नाही. असं छोट्या छोट्या गोष्टी असतात की जे आपले मोठे मोठे गणित चुकवतात. तर ठीक आहे. तर आता 5 न आपण काय केलेलं आहे? एककाला गुणवलं. नंतर आपण 5 न दशकाला गुणवतो. 6 ला 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 21, 5 5 25, 5 6 30. 30 अधिक 2 30, 31 32. 32 कसं करणार आहे मी? इथं 3 आणि इथं 2. नंतर मी 5 न शतकाला गुणलं. 8 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 21, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40. 40 अधिक 3 40, 41 42 43. किती बेरीज झाली आपली? 43. आता दशकानं गुणून झाला, आता शतकानं गुणायचं आपल्याला. तिसरा मजला शतकाचा. 3ची स्थानिक किंमत आहे 300. 300 मधले 2 शून्य काढले आणि इथं लिहिले. आता 3 ना आपण 5 ला गुणणार आहोत. 3 न कशाला गुणणार आहोत? 5 ला. 3चा पाडा 5 पर्यंत मोजला. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15. 15 कसं लिहिणार आहेत आपण? इथं 1 आणि इथं 5.
नंतर 3चा पाडा आपल्याला 6 पर्यंत मोजायचा आहे. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 6 18. 18 अधिक 1 19. 19 कसं लिहिणार आहे? इथे 1 आणि इथं 9. नंतर 3चा पाडा आपल्याला 8 वेळेस लिहायचा आहे. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 6 18, 3 7 21, 3 8 24. 24 अधिक 1 किती झाले? 25. आता हे सगळ्यांची करायची आहे आपल्याला बेरीज. 5 0 0 0 5. 9 मध्ये 5 मिसळले. 9 10 11 12 13 14. 14 कसं लिहिणार आहे मी? इथं 1 आणि इथं 4. नंतर 5 मध्ये 2 मिसळले. 5 6 7. 7 मध्ये 5 मिसळले. 8 9 10 11 12. 12 मध्ये 1 मिसळला. 13. इथं 1 आणि इथं 3. 2 मध्ये 3 मिसळले. 2 3 4 5. 5 मध्ये 9 मिसळले. 6 7 8 9 10 11 12 13 14. 14 मध्ये 1 मिसळला. 15 झाले. 5 मध्ये 1 मिसळला. 6 झाले. 6 मध्ये 4 मिसळले. 6 7 8 9 10. 10 कसं लिहिणार आहे मी? इथं 1 आणि इथं 0. 2 मध्ये 1 मिसळला. 3 झाले. तर किती गुणाकार आला? बापरे, किती मोठी बेकरी असेल बघा. एका वेळेला मोठा कारखानाच असेल वाटायले मला. एका वेळेला किती पाव भाजून होतात मग त्यांचे? एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष. 3,05,345 बनपाव भाजून होतात. तर 3,05,345 बनपाव भाजून निघतील. हा, चला पुढचं गणित लिहून घ्या. एका पाण्याच्या टाकीत 765 लिटर पाणी बसते. तर अशा 42 टाक्यात किती पाणी बसेल? एका पाण्याच्या टाकीत 765 लिटर पाणी बसते. तर अशा 42 टाक्यात किती पाणी बसेल? तुम्हाला पाण्याची टाकी माहिती ना, गच्चीवर असते बघा मोठी पाण्याची टाकी. तर त्याच्यामध्ये किती पाणी बसतं? 765 लिटर पाणी बसतं. तर अशा किती टाक्या आहेत? मोठी अपार्टमेंट आहे, तिथे एवढे मोठे घर आहेत आणि प्रत्येक घरावर प्रत्येक अपार्टमेंटची एक वेगळी पाण्याची टाकी आहे. तर असे किती टाके आहेत? 42 टाके आहेत. मग आता सगळ्या टाक्यामध्ये किती पाणी बसलं असेल असं त्यांनी विचारलेलं आहे. तर आपण करायचं, गुणाकार करायचं, काय टेन्शन नाही. एका टाकीमध्ये एवढं पाणी आहे, तर एवढ्या टाक्यात किती पाणी? तर गुणाकार करायचा. 765 गुणिले 42. आता पहिल्यांदा काय करणार आपण? 2 न एककाला गुणणार. बेक बे, बेदून 4, बेत्रिक 6, बेचोक 8, बेपंचे 10. 10 कसं लिहिणार आहेत आपण? इथं 1 आणि इथं 0. नंतर 2चा पाडा 6 पर्यंत मोजायचा. बेक बे, बेदून 4, बेत्रिक 6, बेचोक 8, बेपंचे 10, बेसख 12. 12 अधिक 1 13 झाले. इथं 1 आणि इथं 3. नंतर 2चा पाडा 7 पर्यंत मोजला. बेक बे, बेदून 4, बेत्रिक 6, बेचोक 8, बेपंचे 10, बेसख 12, बेसती 14. 14 अधिक 1 किती झाले? 15. आता आपल्याला 2 न गुणून झालं, दशकानं गुणायचे. 4 न आपल्याला एककाला गुणायचं. 4चा पाडा 5 पर्यंत मोजला. 4 1 4, 4 2 8, 4 3 12. अरे चुकलं. 4ची स्थानिक किंमत आहे 40. 40 मधलं 0 काढून मी इथं घेतलं. हे जर चुकलं, गणित पडलं म्हणजे चुकलं. आता 4चा पाडा 5 पर्यंत मोजला. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20. 20 कसं लिहिणार आहे मी? इथं 2 आणि इथं 0. नंतर 4चा पाडा 6 पर्यंत मोजला. 4 न दशकाला गुणलं. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 सख 24. 24 अधिक 2 25, 26. 26 कसं लिहिणार आहे मी? इथं 2 आणि इथं 6. नंतर 4 न आपण शतकाला गुणणार आहोत. 4 1 4, 4 2 8, 4 3 12. 12 अधिक 2 13, 14.
यांची करायची आहे बेरीज. आता इथं चुकलं बघा माझं. 4 मला शतकाला गुणायचंय. 4 7ला गुणलं. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 6 25, 4 7 28. 28 अधिक 2 29 30. तर गुणाकार किती आलेला आहे बघा. 0ला 0, 3 0 3, 5 मध्ये 6 मिसळले. 5 6 7 8 9 10 11. 11 कसं लिहिणार मी. इथे 1 इथे 1. 1 मध्ये 1 मिसळला 2 झाले. 3ला 3 असा गुणाकार आलेला आहे. तर हे असं माझं थोडं थोडं चुकतं रे बाळांनो. काय करावं. 4 7 तर सर्व टाक्यात 32,130 लिटर पाणी मावेल. तर अशा प्रकारे हे गणित झालेलं आहे. समजलं का सगळ्यांना.